प्रश्न पहिला, बटाटा हा कोणत्या प्रकारचा खोड आहे? ऑप्शन ए मूळ, बी भूमिगत खोड, सी वेल, डी जमिनीवरील खोड. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी भूमिगत खोड. खोड मुळांकडून आलेले पाणी पानांपर्यंत पोहोचवते आणि पानांनी तयार केलेले अन्न संपूर्ण झाडात वाटते. त्यामुळे झाड जिवंत राहते आणि वाढते. प्रश्न क्रमांक 2, वनस्पतींच्या कोणत्या भागात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होत असते? ऑप्शन ए मुळे, बी फुले, सी फांद्या, डी पाने. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पाने. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया प्रामुख्याने पानांमध्ये होते, कारण पानांमध्ये क्लोरोफिल असते. क्लोरोफिल सूर्यप्रकाश शोषून कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून ग्लुकोज तयार करते. या प्रक्रियेमुळे ऑक्सिजन तयार होतो, जो सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या शास्त्रात वनस्पतींचा अभ्यास केला जातो? ऑप्शन ए वनस्पतीशास्त्र, बी अर्थशास्त्र, सी प्राणीशास्त्र, डी भौतिकशास्त्र. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए वनस्पतीशास्त्र. वनस्पतींची रचना, कार्य आणि वाढ यांचा अभ्यास वनस्पतीशास्त्रात केला जातो. प्रश्न क्रमांक 4, वनस्पतींना हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो? ऑप्शन ए रक्तद्रव्य, बी पेशीभीती, सी हरितद्रव्य, डी पिवळे रंगद्रव्य. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी हरितद्रव्य. हरितद्रव्य हे हिरवे रंगद्रव्य पानांमध्ये आढळते. हे सूर्यप्रकाश शोषून घेते आणि अन्न निर्मितीत महत्वाची भूमिका बजावते. प्रश्न क्रमांक 5, बीज अंकुरण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक नसतो? ऑप्शन ए योग्य तापमान, बी सूर्यप्रकाश, सी पाणी, डी हवा. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सूर्यप्रकाश. बीज अंकुरण्यासाठी पाणी, हवा आणि योग्य तापमान आवश्यक असते. सुरुवातीला सूर्यप्रकाशाची गरज नसते, कारण बीजामध्ये साठवलेले अन्न वापरले जाते. प्रश्न क्रमांक 6, वनस्पतीच्या कोणत्या भागापासून फळ तयार होते? ऑप्शन ए पुंकेसर, बी दल, सी मूळ, डी किंजपुट. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी किंजपुट. फलनानंतर फुलातील किंजपुट वाढून फळ तयार होते. त्यामध्ये बीज तयार होते. प्रश्न क्रमांक 7, फुलातील कोणता भाग नर असतो? ऑप्शन ए पुंकेसर, बी किंजल, सी दल, डी किंजपुट. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पुंकेसर. पुंकेसर हा फुलाचा नर भाग आहे. यामध्ये परागकोश असतो, ज्यात परागकण तयार होतात. हे परागकण परागीभवनासाठी आवश्यक असतात. प्रश्न क्रमांक 8, पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? ऑप्शन ए पेशी, बी उती, सी रंध्र, डी शिरा. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी रंध्र. रंध्राद्वारे वायूंची देवाणघेवाण आणि बाष्पोत्सर्जन प्रक्रिया होते. प्रश्न क्रमांक 9, वनस्पतींमध्ये पाणी आणि खनिजे मुळांपासून पानांपर्यंत कोणत्या ऊतींद्वारे पोहोचतात? ऑप्शन ए फ्लोएम, बी साल, सी एपिडर्मिस, डी झायलम. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी झायलम. झायलम या विशेष वाहक ऊती मुळांपासून खोडाद्वारे पानांपर्यंत पाणी आणि खनिजे पोहोचवतात. यामुळे वनस्पतीची वाढ आणि अन्न निर्मिती शक्य होते. प्रश्न क्रमांक 10, वाळवंटातील वनस्पतींमध्ये पाणी काटेरी का असतात? ऑप्शन ए पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी, बी प्रकाश जास्त मिळवण्यासाठी, सी सुरक्षेसाठी, डी पाणी साठवण्यासाठी. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी. वाळवंटात पाणी कमी असल्यामुळे केक्टस सारख्या वनस्पतींची पाने काटेरी बनलेली असतात. यामुळे पाण्याची हानी कमी होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.